आज सकाळी सकाळी किचनच्या बाल्कनीचा दरवाजा ओपन केला आणि समोर बघते तर काय चक्क पोपट. आणि पोपट बघितलं ना की मन असं प्रसन्न होऊन जातं. त्यांची ती लाल चोच, त्यांचा तो हिरवा रंग असं प्रसन्न वाटतं. खरं तर माझ्या कॅमेराने तेवढं कॅच केलं नाहीये, पण मी जे डोळ्यांनी बघितलं ना ते खूप भारी होतं. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूया. हाय एव्हरीवन, तर तुम्ही बघू शकता की मी आता हेड वॉश केलेला आहे आणि माझ्या केसांची लेंथ बघा किती झालेली आहे. पण केस खूप गळतायत, म्हणजे असं केलं तरी पण केस गळतात. हा बघा, आता लगेच एक केस माझ्या हातात आलेला आहे. असं हात लावल्या लावल्या मग मी म्हटलं चला की आपण आहे ना आज हेअर कट करूया. माझ्या केसांची एक आठवण की लेंथ माझ्या केसांची, ठीक आहे. आणि मला असं वाटतं ना काही नसल्यापेक्षा काही असलेलं बरं, म्हणजे जे आहे ते तरी आपण टिकून ठेवलं पाहिजे. म्हणून तर आता मी चालले आहे हेअर कट करायला. भेटूया हेअर कट झाल्यानंतर. बाय. लांब केस कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात, मला सुद्धा आवडतात. पण केसांची काळजी घेणं ही तेवढंच इम्पॉर्टंट. म्हणून बघा एवढे केस कट केलेत मी, पण काही नाही. तर बघितलं का मी कसा हेअर कट केलाय, तो किती शॉर्ट हेअर केले तुम्ही. माझे हेअर इथपर्यंत होते, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर केलं. त्यानंतर मी पार्लर मध्ये गेली आणि मी असे शॉर्ट हेअर केले. शॉर्ट हेअर करायचा फायदा म्हणजे ना मी एकदम पटकन आज तयार झालीये बघा. आणि केसाचं थोडस गळणं पण कमी झालेलं आहे, माहित नाही का बरं. पण मी जेव्हा आहे ना हेअर कट केला आता तर बघते की एक दोनच केस हातात येत आहेत. पण जेव्हा आहे ना मी हेअरकट नव्हता केला, माझे लॉंग हेअर होते ना, तेव्हा असे बल्क मध्ये केस निघायचे. मे बी त्याची लेंथ पण जास्त असते ना केसांची, आणि मग त्यामुळे आपल्याला असं वाटतं की खूप जास्त केस निघाले. पण माहित नाही आता काय येते, बट आय फील व्हेरी रिलीफ. कसा वाटला तुम्हाला माझा नवीन हेअरकट? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मी माझ्या केसांना असं सुद्धा टाय करू शकते आणि त्यामुळे एकदम कम्फर्टेबल वाटतंय. आणि मला खरं तर लॉंग हेअर आवडतात, पण त्याची काळजीच घेण्यात येत नव्हती. आणि काळजी घेण्याचं ठरवलं तरी सुद्धा केस खूप गळत होते. म्हणून म्हटलं चला. कसा वाटला तुम्हाला? हे बघा, कोणी सुद्धा घालता येते आणि ठीक आहे, जास्त काही हेअरस्टाईल करता येणार नाही, पण जी आहे ती पण छान आहे. निगेटिव्ह मधून काहीतरी पॉझिटिव्ह शोधायचं असतं, बरोबर ना? बाय.